सुधीर मुनगंटीवार बोलतायत, थेट तिकडे जातोय. मध्ये केलं. आता आपल्याकडे देशामध्ये माननीय संरक्षण मंत्री मोदयांची भेट घेऊन त्यांच्याकडे जी टेक्नॉलॉजी आर्मीकडे ती वापरली पाहिजे, ज्यामध्ये वाघ असेल, बिबट असेल, अस्वल असेल, असे वन्य प्राणी जे मानवावर हमले करतात ते आयडेंटिफाय होतील. त्या माध्यमातून आपण सायरन वाजवू शकू, अलर्ट करू शकू. एआयचा उपयोग करणं आवश्यक आहे. स्थानांतरण रिलोकेशन करणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये भौगोलिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढेल. तिसरा मुद्दा आहे तो आहे प्रायमरी रेस्क्यू टीम. मागच्या 1 वर्षामध्ये त्यांना देण्यात येणारा निधी जो आहे तो बंद झाला आहे. आता रोजंदारी वनमजुराचे पैसेही गेले 6-6 महिने काही चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये थकीत आहे. ते पैसे देणं गरजेचं आहे, कारण त्यांचं मोरल जर कमी झालं तर मग जंगल क्षेत्रात ते काम करण्यामध्ये कमी पडतात. बिबट्यांच्या बाबतीत नसबंदीची अनुमती केंद्राकडून त्यांनी जी मागितली, त्याच्यामध्ये केंद्राने जो अनुमती दिली की 5च बिबट्यांची नसबंदी करा आणि 3 वर्ष प्रयोग करा. मला वाटतं की राज्य सरकारने सन्माननीय माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ गेलं पाहिजे. आणि 5 का 5 आकडा अधिकाऱ्यांनी कुठून काढला, 500 का नाही? नसबंदी करण्यासाठी सायंटिफिक पद्धत आहे. तर मग या सायंटिफिक पद्धतीमध्ये 500 जर बिबट आपण नसबंदी केले तर त्यातून मग 3 वर्षाची मुदत मी समजू शकतो. पण 5 बिबट्यांवर करायची 3 वर्ष वाट पाहायची हे अनाकलनीय आहे. आणि या बाबतीमध्ये या निर्णयामध्ये पुन्हा एकदा फेरविचार झाला पाहिजे. एक मुद्दा आवश्यक आहे की ज्या मुद्द्यांमध्ये जी बिबट सफारी आपण करतोय ती मगा सन्माननीय आमदार साहेबांनी एक मागणी केली आणि ते म्हणाले की 1000 नर आणि 1000 माद्या अशा 2 सफारी करा. तर त्याचाही विचार 1000 एकदम जास्त झाल्या, पण 500-500ची तरी केली पाहिजे, तर त्याचा उपयोग निश्चितपणे होईल. नाही, असा आहे, वाद हा तर जेव्हा काँग्रेसची निरंकुश सत्ता होती तेव्हाही वाद असायचे. वाद हा मनुष्य स्वभावाला अभिप्रेत असा हा आमच्यामध्ये असणारा एक गुण आहे. गुण म्हणा किंवा त्याला दुसरा शब्दही वापरता येईल. तर साधारणतः एका पक्षात वाद असणं, 2 पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये वाद असणं, महाविकास आघाडीमध्ये वाद असणं, वाद याचा अर्थ एकमेकाच्या संपवण्याच्या भावनेपर्यंत येऊ नये. वाद विषयांवर असू शकतात, मतमतांतरे असू शकतात, पण आता जो वाद तुम्ही म्हणालात हा वाद वाढता कामा नये याची काळजी महायुतीच्या नेते घेतील हा विश्वास आहे. वेगळ्या विदर्भाच्या काय वक्तव्य केलं? तर भारतीय जनता पार्टीनी जो भुवनेश्वर मध्ये केंद्रीय कार्यकारिणीमध्ये ठराव केला आहे तो ठराव तर अजून मागे घेतलेलाच नाहीये ना. मग तो ठराव भाजपचा कायम आहे. फक्त एवढंच आहे की 14 मध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत एखाद्या राज्याचा ठरावासाठी करता येईल असं बहुमत नव्हतं. आणि आम्ही ज्यांच्यासोबत सरकार बनवतो ते पक्ष कधीही या बाजूनी समर्थन द्यायला तयार नव्हते. मी सुद्धा 95 ते 99च्या मधात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मांडला होता, पण कोणीच त्याला समर्थन द्यायला आजही तयार नाही. आजही आदित्य ठाकरे साहेबांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मांडावा विधानसभेत. गुरुवारी सत्तारूढ पक्षाची आज चर्चा आहे, गुरुवारी विरोधी पक्षाची आहे. त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव आदित्य ठाकरे साहेब किंवा त्यांच्या पक्षांनी मांडावा, मी समर्थन देईन.
वाढवलीच पाहिजे. अहो, शेतकऱ्याचं धान वेगाने खरेदी करता यावं यासाठी जर धान खरेदी केंद्र हे 10 असेल, अपुरे असतील तर ते वाढवलंच पाहिजे. विदर्भात अधिवेशन घेऊन जर धान उत्पादकाला मदत करता येत नसेल आणि विधानसभेच्या चर्चेमध्ये पुन्हा मुंबईच मुंबई असेल तर मग विदर्भाच्या सर्वांनाच चिंता करावी लागेल. नाही, याच्यात बघायचं काय आहे, जे नियमाची तरतूद आहे त्यानुसार अध्यक्ष आणि विधानसभा सभापती निर्णय करतील. त्याच्यात मी बघायचं काहीच कारण नाही, कारण तो पूर्ण निर्णय हा सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सभापती महोदयांचा. आक्षेप साधे आहे. आक्षेप माझा फक्त एवढं लक्षात येतं की अधिकाऱ्यांनी बिल बनवायचं आणि ती बिल आम्ही प्रस्तुत करण्याच्या ऐवजी त्या बिलाचा सांगोपांग विचार केला पाहिजे. या अगोदर असंच कधीतरी झालं असावं की बिल घाईघाईने मंजूर केलं आणि त्याचा परिणाम आता निवडणूक आयोगाने 17/2चा घेतला. काही कारण नाही, 24 नगर परिषदच्या निवडणुका पुढे ढकलल्या, काहीच कारण नाही. पण जेव्हा निवडणूक आयुक्तांना मी विचारणा करतो तेव्हा ते सांगतात आमच्या हाती काय, कायदा तुम्ही केला. मग कायदा करताना आम्ही पूर्ण होशो हवासमध्ये चर्चा मंथन करून केला पाहिजे. उद्या अंमलबजावणी करणाऱ्यांना दोष देऊन फायदा काय आहे? निवडणूक आयुक्त फक्त अंमलबजावणी करतात, कायदे आम्ही करतो. मग कायदे करताना अभ्यासपूर्ण जर कायदे केले नाही, आणि म्हणून माझा दोन्ही कायद्याच्या संदर्भात भाव होता की कायदा करताना अतिशय विचारपूर्वक केला पाहिजे. काय नाही पोचला? मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले सरकारी नोकरी देऊ. मला माहित नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.